नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भारतीय स्टेट बँक, SBI लासलगाव शाखा व SBI जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या मनमानी आणि निष्काळजी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोचरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांची फसवणूक 4 वर्षांपूर्वीपासून विमा पॉलिसी मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 2022 मध्ये SBI आरोग्य प्लस या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यांमधून ऑनलाईन रक्कम कपात करण्यात आली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य विम्याचे फायदे सांगून खातेदारांची सहमती घेतली, परंतु प्रत्यक्षात विमा उतरवला गेला नाही. त्यामुळे आज 4 वर्षांनंतर ही पॉलिसी मिळाली नाहीये. पीडित खातेदारांनी वारंवार बँक आणि इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसून परिणामी तातडीच्या आरोग्यविषयक गरजांवेळी विम्याअभावी त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. नावाजलेल्या बँकेच्या शाखेतच जर ग्राहकांची अशी फसवणूक होत असेल तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केलाय. त्यांच्या मते हे प्रकरण केवळ दुर्लक्ष नव्हे तर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचं लक्षण आहे. या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर वगैरे यांनी आंदोलकांशी संपर्क साधत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, माजी सभापती शिवा सुरासे, माणुसकी फाउंडेशनचे सागर निकाळे, डॉक्टर विकास चांदार, सामाजिक कार्यकर्ते केशवराव जाधव व संतोष पानगव्हाणे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे. यावेळी समर्थकांनी व सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी शाखा व्यवस्थापक मोहित सोनार यांच्याशी संपर्क साधला असता मी माझ्या वतीने वरिष्ठ कार्यालयात सर्व माहिती दिली असून अजूनपर्यंत त्यांचा काहीही रिप्लाय आलेला नाही असे सांगितले. भारतीय स्टेट बँकेने SBI जनरल इन्शुरन्स कंपनीचा आमचे विमे उतरवलेले होते. सन 2022मध्ये सर्व कागदपत्रे भरून अकाउंटहून पैसे डेबिट झालेले होते, पण 2025 आलं तरी त्यांनी आमची पॉलिसी जनरेट केली नाही. त्या विरोधात आम्ही त्यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केले, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही. त्यांना जेव्हा पत्र दिलं ते तारीख पे तारीख म्हणजे पुढं ढकलत गेले आणि त्यामुळे हताश होऊन मी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलेला आहे. एस मराठी न्यूजसाठी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.